यशया अध्याय 18। अरे कुशातील नद्यांपलीकडल्या फडफडणाऱ्या पंखांच्या देशा, तो पाण्यावर चालणाऱ्या लव्हाळ्यांच्या नावातून जलमार्गाने वकील पाठवितो। शीघ्रगती दूतांनो, त्या उंच बांध्याच्या व तुळतुळीत अंगाच्या राष्ट्रांकडे जा। ते लोक मूळपासूनच भयंकर आहेत। ते हुकूमत चालविणारे व पादाक्रांत करणारे राष्ट्र आहे। त्याची भूमी नद्यांनी विभागलेली आहे। अहो भूतलवासी अखिल जन हो, पृथ्वीवरील रहिवाशांनो, पर्वतांवर ध्वज उभारण्यात येईल तेव्हा तुम्ही पहा, तुतारी वाजवण्यात येईल तेव्हा ऐका। परमेश्वराने मला सांगितले की सूर्य प्रकाशत असता स्वच्छ ऊन पडते व कापणीच्या समयी उष्णकाळी दहीवरयुक्त अभ्र येते, तसा मी शांत राहून आपल्या निवासस्थानातून अवलोकन करीन। कारण मोहर गळाल्यावर त्याच्या जागी द्राक्षे येऊन पिकावयास लागतात, तेव्हा हंगामापूर्वी तो कोयत्यांनी डहाळ्या छाटील व पसरलेल्या फांद्या तोडून टाकील। डोंगरांवरील अधाशी पक्ष्यांसाठी व देशातील गुराढोरांसाठी त्या सर्व पडून राहतील। त्यावर अधाशी पक्षी उन्हाळा काढतील आणि देशातील सर्व गुरेढोरे हिवाळा काढतील। त्या समयी उंच बांध्याचे व तुळतुळीत अंगाचे लोक, मूळपासून भयंकर, हुकमत चालविणारे, पादाक्रांत करणारे, ज्या राष्ट्रांची भूमी नद्यांनी विभागलेली आहे ते, सेनाधीश परमेश्वराचे नाम दिलेल्या स्थळी, म्हणजे सियोन डोंगरावर, सेनाधीश परमेश्वराला स्वतःचा नजराणा म्हणून अर्पील।